नमस्कार. आपलं चाललं आहे पुस्तक वाचन. लव जिहाद, दबलेले भयानक वास्तव, लेखिका सुनीला सोनी. आणि प्रकरण आपलं चाललेलं आहे इस्लाममधील स्त्रीचे स्थान, परिशिष्ट 1. इतर ग्रंथ. वर्ल्ड ऑफ फतवाज या अरुण शौरी लिखित आणि भारती पांडे अनुवादित ग्रंथामध्ये अनेक हदीसींच्या संदर्भाने प्रेषितांची वचने दिलेली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. प्रथमावृत्ती, मार्च 1999. त्यातील काही वचने अशी आहेत: जेव्हा स्त्री घराबाहेर पडते तेव्हा सैतान तिच्या वाटेवर दबा धरून बसलेला असतो. पृष्ठ 318. स्त्री ही फासडीपासून बनवली गेली आहे. ती कधीही तुमच्याशी सरळ राहणार नाही. तिचा वाकडेपणा शिल्लक असतानाच तिचा उपभोग घ्यावा. पृष्ठ 351. सारे जगच उपभोगण्यासाठी आहे, परंतु त्यातील सर्वोत्कृष्ट वस्तू म्हणजे चांगली स्त्री. पृष्ठ 352. माझ्यानंतर मी पुरुषांसाठी सर्वात मोठे दुःख स्त्रीखेरीज कोणतेच ठेवलेले नाही. पृष्ठ 351. नवऱ्याच्या परवानगीनेच उपवास करावा. पृष्ठ 351. चांगलेपणाचे 1000 भाग असतात, त्यातील फक्त एका स्त्रियांचा मानता येईल, बाकीचे 999 पुरुषांचे आहेत. हा दृष्टिकोन इस्लामच्या थोर तत्त्वचिंतकांपैकी अल गझली यांनी मांडलेला आहे. पृष्ठ 354. वर्ल्ड ऑफ फतवाजमध्ये श्री अरुण शौरी यांनी तलाक संदर्भात उदाहरणासह विस्ताराने लिहिले आहे. त्याचा सारांश असा की इस्लाममध्ये लग्न हे पवित्र बंधन नसून साधा करार आहे. अल्लाहला घटस्फोट आवडत नाही असे त्याने म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही छोट्याशा कारणाने केवळ तलाक 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 3 वेळा केलेल्या उच्चारणाने घटस्फोट घेता येतो. त्यासाठी कोणतेही उत्तरदायित्व किंवा स्पष्टीकरण नवऱ्याने देणे जरुरी नसते. रागाच्या भरात गैरसमज झाला म्हणून दारू प्यायलेल्या अवस्थेत स्त्रीवर जबरदस्ती करून सुद्धा भीती वाढवण्यासाठी कधीकधी गमतीने देखील तलाक देता येतो. इस्लाममध्ये घटस्फोट देण्याचा अधिकार, ज्याला इस्लाममध्ये खुला असे म्हणतात, तो महिलांना देखील आहे, परंतु पुरुषाने मैंने खुला दिया असे म्हटले तरच स्त्रीला मोकळीक मिळू शकते. द वर्ल्ड ऑफ फतवाज, अरुण शौरी, पृष्ठ क्रमांक 166 ते 213. इस्लामचे अंतरंग या डॉक्टर श्रीरंग गोडबोले लिखित ग्रंथातील राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळ, पुणे, पहिली आवृत्ती, 2005 मधली काही वचने. हिजाब स्त्रीच्या लज्जास्थानांना झाकण्यासाठी असतो. या लज्जास्थानांना अवराह असे म्हणतात. स्त्रीला 10 अवराह असतात असे इस्लाम मानतो. विवाह झाल्यानंतर तिचा एक अवराह पतीकडून झाकला जातो, बाकी अवराह मृत्यूनंतर कबर झाकते. अनेक अभ्यासकांच्या मते स्त्री ही एक अवराह आहे, म्हणजे तिला औरत अर्थात लज्जास्थान म्हटले जाते. इस्लामचे अंतरंग, पृष्ठ 155. तिने पुरुषाबरोबर रस्त्याच्या मध्यभागी चालू नये. तिने रस्त्याच्या कडेने चालावे असे प्रेषित वचन आहे. पृष्ठ 157. पुरुषाने स्त्रीबरोबर एकटे असू नये, कारण त्यांच्यात शैतान तिसरा असतो. पृष्ठ 157. स्त्रीने पुरुषांची नक्कल करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. पृष्ठ 158. प्रेमळ आणि ब्रहुपसवा स्त्रीशी विवाह करा, म्हणजे तुमच्याद्वारे मी इतरांपेक्षा आपली संख्या वाढवीन असे प्रेषित वचन आहे. पृष्ठ 164. मुस्लिम स्त्रीने मुस्लिमेतर पुरुषाशी केलेला विवाह अवैध असून तो झिना या सदरात मोडतो. इस्लामी राज्यात त्यासाठी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे. मुस्लिम स्त्रीशी विवाह केल्यानंतर मुस्लिमेतर पुरुषाने इस्लामचा स्वीकार केल्यास नवा करार करून त्या दोघांचा निकाह होऊ शकतो. पृष्ठ 167. मी मेल्यानंतर माझ्या देशाला स्त्रियांपेक्षा जास्त धोका कोणाकडून असणार नाही.
माझ्या देशामध्ये गडबड गोंधळ माजवणाऱ्या, अराजक पसरवणाऱ्या फक्त स्त्रियाच असतील. बुरख्या आडच्या स्त्रिया. पृष्ठ क्रमांक 3. खुला मागण्याचा म्हणजेच विवाहातून मोकळीक मागण्याचा अधिकार मालकीसारख्या विशिष्ट संप्रदायांनी मान्य केला आहे. त्यातही स्त्रीला मेहरवरचा, तिला मिळालेल्या भेटवस्तूवरचा, वारसा हक्कावरचा इतकेच काय मुलावरचाही हक्क सोडून देणे, भडंग होऊन राहावे लागते. बुरख्या आडच्या स्त्रिया. पृष्ठ क्रमांक 55. एखाद्या पुरुषाच्या शरीरातून रक्त व पू गळत असेल तर तो त्याच्या पत्नीने साफ केला नाही तर त्याचा मेहताना चुकता होत नाही. महापुरुषांच्या नजरेतून स्त्रिया. पृष्ठ क्रमांक 95. ज्या स्त्रिया पतीच्या दुसऱ्या विवाहाचा मत्सर न करता शांत राहतात त्यांच्यावर अल्लाह कृपा करतो. महापुरुषांच्या नजरेतून स्त्रिया. पृष्ठ क्रमांक 95. केरळ कौमुदी फेब्रुवारी 2009 मधील वृत्तांत. हे परिशिष्ट 2 आहे. लव्ह जिहाद या विषयाला सर्वात प्रथम केरळ कौमुदी या नियतकालिकाने वाचा फोडली. 4000 हिंदू तसेच ख्रिश्चन युवती मुस्लिम युवकांच्या प्रेमजाळ्यात अडकून धर्मांतरित झाल्याचा वृत्तांत त्यात प्रसिद्ध झाला होता. प्रारंभी या वृत्तांताकडे दुर्लक्ष झाले, परंतु हळूहळू हा विषय गंभीर असल्याचे लक्षात येऊ लागले. केरळ उच्च न्यायालयाने याची दखल घेतली. केरळ कौमुदीमध्ये प्रसिद्ध झालेला वृत्तांत असा आहे. केरळमध्ये लव्ह जिहाद ही संघटना कार्यरत आहे. हिंदू मुलींबरोबर प्रेमाचे नाटक करून फसवायचे आणि त्यांना मुसलमान करून घ्यायचे असा कुटील डाव आहे. याद्वारे शेकडो मुलींना फसवण्यात आले असून त्यांना इस्लामची दीक्षा देण्यात आल्याचे समजते. 6 महिन्याच्या कालावधीत 4000 मुलींना मुसलमान करून घेण्यात आल्याचे उघडकीला आल्यानंतर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. धर्मांतराचे हे प्रकार मलप्पुरम जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने घेतल्याचे लक्षात आले. त्याखालोखाल कालिकत आणि कन्नूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. इतर जिल्ह्यांमध्येही असे प्रकार घडल्याचे वृत्त आहे. लव्ह जिहादमध्ये मुस्लिम युवकांना इतर धर्मामधील युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचे प्रशिक्षण देण्यात येते. 2 आठवड्यामध्ये या युवतीबरोबर प्रेमाचे नाटक करून त्यांना गटवायचे आणि 6 महिन्याच्या आत त्यांना मुसलमान करून घेऊन त्यांच्याशी निकाह लावायचे असे या मुस्लिम तरुणांना सांगण्यात येते. एकदा असे लग्न लावल्यावर त्या मुलींकडून किमान 4 अपत्ये निर्माण करायलाही सांगण्यात येते. पहिल्या 2 आठवड्यात ती जर मुलगी पटली नाही तर तिचा नाच सोडून देऊन दुसऱ्या मुलीवर प्रयत्न करायला सांगण्यात येते. यासाठी परदेशामधून पैसा पुरवण्यात येत आहे. लव्ह जिहाद ही संघटना केरळमध्ये 1 वर्षापासून कार्यरत आहे. मुलींना फसवण्यासाठी मोबाईल फोन, मोटरसायकल, भपकेबाज कपडे याचा पुरवठा मुस्लिम तरुणांना करण्यात येतो. या सर्व कारस्थानावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकेका प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेपूर्वी तेथील मुलींच्या धर्मनिहाय वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात येतात. लव्ह जिहाद संदर्भात केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकारची चौकशी करण्याचा आदेश राज्य आणि केंद्र सरकारला दिल्यानंतर या प्रकरणाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष गेले. लव्ह जिहादची संकल्पना पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने प्रस्तुत केली. केरळमध्ये या संबंधात कॅम्प्स फ्रंट, NDFची युवक संघटना, तसरीन मिस्लत, साजी फोर्स, मुस्लिम युथ फोरम इत्यादी संघटना काम करत आहेत. लव्ह जिहादसाठी उपयुक्त साहित्याचा पुरवठा करणाऱ्या संघटना अशा आहेत: 1. तारिकत मूव्हमेंट हैदराबाद, 2. बीच ऑफ ट्रूथ, 3. इस्लाम काउन्सिल, 4. मौनातुल इस्लाम, 5.
इंडियन युनियन लीग PDP, सिमी इत्यादी. या चळवळींचा मुख्य हेतू हिंदू मुलींना मुसलमान करून घेऊन त्यांच्याद्वारे अधिकाधिक मुस्लिम अपत्यांना जन्म द्यावयाचा आणि त्याद्वारे केरळमधील लोकसंख्येचा समतोल बिघडवून मुस्लिम संख्या वाढवायची हा आहे. मुस्लिम शिक्षण संस्थांची निर्मिती, मुस्लिम व्यापार उद्योगांची निर्मिती, मुस्लिम जमीनदारांच्या संख्या वाढविणे, हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणे या विविध मार्गाने केरळमधील हिंदूंचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न यापूर्वीपासून होत आलाच आहे. त्यातच आता लव्ह जिहादची भर पडली आहे. लव्ह जिहादमधील सावजे: 1. हिंदू शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी. 2. नोकरी व्यवसाय करणाऱ्या हिंदू महिला. 3. ब्राह्मण मुलींवर विशेष लक्ष. 4. मुस्लिम शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या हिंदू मुली. 5. हिंदू आस्थापनांमध्ये मुस्लिम स्त्री-पुरुष विशेष मैत्रीचे संबंध असणाऱ्या हिंदू मुली. लव्ह जिहादमध्ये ब्राह्मण मुलींना विशेषत्वाने टार्गेट केले जाते. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणाऱ्या मुस्लिम युवकांना रोख बक्षिसे देण्यात येतात. त्याचे दरही जातीनिहाय आहेत. ते असे: 1. ब्राह्मण मुलीसाठी 1,00,000 रुपये, नायर मुलीसाठी 75,000 रुपये, येळवा मुलींसाठी 50,000 रुपये, अन्य जातीसाठी 30,000 रुपये. मध्यम वर्गातील आणि श्रीमंत वर्गातील मुलगी फसवल्यानंतर तिच्यावर घरातून दागदागिने आणि रोख रक्कम आणण्याचा दबाव आणण्यात येतो. लव्ह जिहादची संघटनात्मक रचना: 1. मुख्यालय ग्रीन व्हॅली, मांचेरी, मलप्पुरम. 2. विभागीय कार्यालय तिरुवनंतपुरम, कोची, कोझिकोड. या कार्यालयांच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्ती लष्कर-ए-तैयबाकडून प्रशिक्षण मिळालेल्या असतात. 3. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कार्यालय. येथे 5 जणांची समिती सर्व हालचालींवर लक्ष ठेवते. 4. प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 प्रमुख आणि 1 सहाय्यक. 5. प्रत्येक शिक्षण संस्थेसाठी 5 ते 10 जिहादी रोमियो, त्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी किंवा परिसरातील मुस्लिम युवक. आज आपण इथेच थांबूया. आता थोडंसंच राहिले, अगदी पुस्तक संपत आलेलं आहे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.